नमस्कार मित्रांनो, नर्सिंग अपडेट्स या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. बघा, जी नॉर्सेट 6 आहे, त्या 6 ची जी फर्स्ट स्टेज आहे ती कंप्लीट झालेली आहे. बघा, जी आपण 14 एप्रिलला जी एक्झाम कंडक्ट केली होती एम्सनी, नॉर्सेटनी, ते एक्झामचा रिझल्ट आज आलेला आहे. त्यामध्ये बघा ही डेट जी आहे ही 19 एप्रिल 2024 ची डेट आहे. आजचीच डेट आहे. आता रिझल्ट आलेला आहे. फर्स्ट स्टेज कंप्लीट झाली आहे. तर यामध्ये आपण यामध्ये जे काही रोल नंबर आहे, रोल नंबर आणि कॅटेगरी आणि पर्सेंटाइज यामध्ये त्यांनी रिझल्टमध्ये त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर यामध्ये त्यांनी टोटल एक्झामला किती कॅन्डिडेट होते, त्यानंतर किती क्वालिफाय झाले आणि पूर्ण जे कॅटेगरी वाईज जे कॅटेगरी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किती आहे ते त्यामध्ये यांनी या नोटिफिकेशन त्यांनी सांगितलं आहे आणि रिझल्ट पण आज डिस्प्ले झालेला आहे. त्यानंतर बघा फर्स्ट टेस्ट ही कंप्लीट झालेली आहे. फर्स्ट टेस्ट काय होती की प्री एक्झाम ही फर्स्ट टेस्ट होती. त्याला त्याचा रिझल्ट लागला. तर काय सेकंड सेकंड स्टेज म्हणजे मेन्स एक्झाम. तर मेन्स एक्झाम कधी राहणार आहे आपल्याला माहिती आहे की 5 मेला मेन्स एक्झाम राहणार आहे. तर बघा यामध्ये आपण जी फर्स्ट स्टेज आहे फर्स्ट स्टेजची पूर्ण इन्फॉर्मेशन बघून घेऊ काय आहे तर बघा, नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट नॉर्सेट 6 फर्स्ट स्टेज. बघा 14 एप्रिलला ही एक्झाम झालेली होती आणि याचं नोटिफिकेशन जे आहे कधी 26/2/2024 ला आलेलं होतं पहिले. त्यानंतर ही एक्झाम झाली 14 एप्रिल 2024 ला. त्यानंतर जी सेकंड सेकंड स्टेजची जी एक्झाम आहे ही कधी होणार आहे 5 मे 2024 ला याची सेकंड स्टेजची एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघू आपण की जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी वाईज जे पर्सेंटाइज कसे बघायचे आपण ते पण बघणार आपण यामध्ये. बघा ही कॅटेगरी वाईज हे रोल नंबर आहे, रोल नंबर दिलेला आहे इथे त्यांनी. त्यानंतर कॅटेगरी ओबीसी, त्यानंतर पर्सेंटाइज पर्सेंटाइज पण त्यांनी दिलंय. तर अशी पूर्ण जी हे रिझल्टची जी लिस्ट आहे ही लिस्ट यामध्ये त्यांनी दिली आहे. तर बघा, ही तुम्हाला जर लिस्ट हवी असेल बघा पूर्ण पूर्ण मी वन बाय वन तर पूर्ण प्रत्येकाला डिस्प्ले करू शकत नाही. तर माझं जे नर्सिंग अपडेट एक टेलिग्राम चॅनल आहे. मी त्यावर आपल्या कमेंट बॉक्समध्ये यामध्ये त्याची लिंक देऊन देणार. त्यावर जाऊन तुम्ही ही पीडीएफ मिळू शकता आणि त्यावर तुम्ही तुमचा रोल नंबर बघून, तुमची कॅटेगरी बघून आणि तुमचे पर्सेंटाइल पण बघू शकता. तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार की जे कट ऑफ आहे तो कट ऑफ कॅटेगरी वाईज किती कट ऑफ आहे, त्यानंतर जी नेक्स्ट एक्झाम आहे एक्झाम कधी होणार आहे आणि नेक्स्ट प्रोसिजर काय करायचं आहे हे पण मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही लिस्ट आहे, ही लिस्ट तुम्ही बघू शकता पूर्ण. हे लिस्ट तुम्हाला कुठून माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. तर जाऊन तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करून तुम्ही ते बघू शकता. तुमचा रोल नंबर, त्यानंतर तुमची कॅटेगरी, त्यानंतर तुमचा पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी तुम्हाला जो कट ऑफ आहे कट ऑफ दाखवणार आहोत किती आहे कॅटेगरी वाईज ते बघूया आपण. तर बघा, समरी ऑफ कॅन्डिडेट फॉर द नॉर्सेस नॉर्सेट 6 स्टेज 1. बघा स्टेज 1 जी आपली जी स्टेज 1 कंप्लीट झाली त्याची समरी बघा. तर बघा यामध्ये टोटल कॅन्डिडेट अप्लिकंट किती होते बघू आपण. तर 82,659. बघा मी आधीच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की एका सेंटरला मी गेलो होतो. त्या सेंटरला किती मुलं होती ते पण तुम्हाला सांगितलं. त्याची यादी पण तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनल डिस्प्ले केली होती. जवळपास मी म्हटलं होतं की ऑल ऑल ओव्हर जे मुलं आहेत ते टोटल 1 लाखाच्या जवळपास असू शकतात. 1 लाखाच्या जवळपास टोटल अप्लिकंट असू शकतात. तर यामध्ये बघा डिस्प्ले केलेला आहे की 82,659 म्हणजे 82,659 मुलं हे अप्लिकंट आहे. त्यानंतर अपियर किती झालेले अपियर बघा 75,505 म्हणजे जे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ते किती आहे 75,505 यांनी एक्झाम दिली आहे. त्यानंतर बघा क्वालिफाय क्वालिफाय किती झाले हे बघू आपण. तर क्वालिफाय यामध्ये किती झाले आहे 42,511. 42,511 यामध्ये काय झाले क्वालिफाय झाले 42,000 ऍज पर स्कीम. जे स्कीम आहे त्या स्कीमनुसार 42,511 क्वालिफाय झाले. त्यानंतर कॉल फॉर स्टेज 2 म्हणजे ज्यांना स्टेज 2 साठी बोलावलं आहे ते किती आहे बघा. टोटल 8,041 जे आहे त्यांनी जे स्टेज 2 आहे स्टेज 2 साठी म्हणजे जे मेन्स आहे म्हणजे 8,041 जणांनी काय ही एक्झाम काय आहे पूर्णपणे क्वालिफाय केले. त्यांनाच फक्त जे 8,041 जे आहे त्यांना फक्त सेकंड स्टेज साठी बोलवलं आहे. तर बघा यामध्ये आपण कॅटेगरी कट ऑफ पण यामध्ये बघणार आहोत. बघा कॅटेगरी युआर कट ऑफ पर्सेंटाइल 95.75% आणि कट ऑफ बघा कट ऑफ पर्सेंटाइल 45.60%. कॅटेगरी त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये बघा 85.69. त्यामध्ये 49 काय आहे त्याचा
कट ऑफ आहे. त्यानंतर बघा ओबीसी मध्ये बघा कट ऑफ पर्सेंटाईल 89 आहे आणि पीडब्ल्यूबीडी मध्ये किती आहे 40 आहे. त्यानंतर एससी मध्ये 88.42 आहे. त्यानंतर पीडब्ल्यूबीडी मध्ये त्याचा काय 36% आहे. त्यानंतर एसटी मध्ये किती आहे 84 आहे आणि जे पीडब्ल्यूबीडी आहे याचा कट ऑफ किती आहे 38 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वॅकन्सीज होत्या त्या वॅकन्सीज मी तुम्हाला सांगितलं की ज्या पीडब्ल्यूबीडीच्या वॅकन्सीज वेगळ्या आहे आणि जे आपले पुऱ्या कॅटेगरी ज्या पीडब्ल्यूबीडीच्या वॅकन्सीज त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये पीडब्ल्यूबीडीच्या वॅकन्सीज वेगवेगळ्या दिल्या आहेत. त्यानुसार यांनी इथे कट ऑफ पण वेगवेगळा दिलेला आहे आणि अनरिझर्व कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओबीसी एससी एसटी याचा पण इथे कट ऑफ दिलेला आहे. तर बघा सगळ्यात जास्त अनरिझर्व कॅटेगरीचा कट ऑफ आहे 95.75 याचा काय कट ऑफ आहे पूर्ण. त्यानंतर जो ईडब्ल्यूएस आहे त्याचा किती आहे 85 आहे 85.69. त्यानंतर ओबीसीचा किती आहे 89 आहे. ओबीसी किती आहे 89 आहे. त्यानंतर एससीचा किती आहे 88 आहे. त्यानंतर एसटीचा किती आहे 84 आहे. तर बघा सेकंड नंबरला ओबीसीचा कट ऑफ आहे. फर्स्ट नंबरला रिझर्व्ह कॅटेगरी आहे. सेकंड नंबरला 89 ओबीसीचा कट ऑफ आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएसचा आहे 85%. त्यानंतर नाही नाही सॉरी एससीचा आहे 88%. त्यानंतर थर्ड नंबरला ईडब्ल्यूएसचा आहे आणि लास्ट नंबरला जो 84 एसटीचा 84 कट ऑफ तसा आहे. त्यानंतर बघा जे नेक्स्ट स्टेज आहे नेक्स्ट स्टेज मध्ये इम्पॉर्टंट जे त्यांनी सांगितलं ते काय आहे बघा. तर बघा ऑल दी कॅन्डिडेट प्रोव्हिजनली क्वालिफाय स्टेज 2 जे काही क्वालिफाय झालेले आहे जसे 8041 जे त्यांना ज्यांना सेकंड स्टेज साठी क्वालिफाय केलेलं आहे ते बघा. त्यांनी ऑल कॅन्डिडेट प्रोव्हिजनली क्वालिफाय फॉर सेकंड स्टेज मॅन्डेटरी टू रिक्वायर मेक अ सिटी चॉईस इन अ पोर्टल थ्रू द माय पेज फ्रॉम 19.24 टू 22.424 म्हणजे 19 तारखेपासून म्हणजे आजपासून तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुमची जे सिटी सेंटर जे सिटी आहे ती सिटी तुम्हाला चॉईस करायची आहे सिटी. त्यानंतर 5 वाजेपर्यंत त्यानंतर एम्स रिझर्व राईट्स अलॉटेड टू एक्झामिनेशन सेंटर रिस्पेक्टिव्ह चॉईस सिटी मेड ऑल द कॅन्डिडेट शॉल बी रिमेन प्रिपेअर अकॉर्डिंगली. तुम्हाला काय तुमचं 19 तारखे आजपासून तर 22 तारखेपर्यंत तुम्हाला जे सेंटर पाहिजे ते सिटी चॉईस करायची आहे. त्यानंतर ऍडमिट कार्ड कधी येणार बघा. जे सेकंड स्टेजचे ऍडमिट कार्ड तुम्हाला 2 मे 2024 ला येणार. किती 2 मे 2024 ला तुमचं ऍडमिट कार्ड येणार आणि 5 मे 2024 ला ही एक्झाम पूर्ण होणार. तर बघा अशा प्रकारची पूर्ण जी ही इन्फॉर्मेशन आहे. तर बघा मी तुम्हाला ओव्हरऑल समरी त्याची सांगून देतो तुम्हाला काय झालं. तर बघा जे नॉर्सेट आहे एम्स आहे त्याचं नोटिफिकेशन आलं होतं आधी. नोटिफिकेशन आलं त्याचं त्यानंतर काय झालं की जे जी एक्झाम आहे एक्झाम एक्झाम कधी कंडक्ट झाली. एक्झाम जी आहे ती फर्स्ट स्टेजची एक्झाम 14 एप्रिल 2024 ला कंडक्ट झाली. त्यानंतर आज 19 एप्रिल 2024 ला त्याचा काही रिझल्ट लागलेला आहे. यामध्ये रिझल्ट त्यांनी कॅटेगरी पूर्ण रिझल्ट दिलाय त्यामध्ये त्यांनी कट ऑफ पण दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जे क्वालिफाय किती झाले हे पण त्यांनी सांगितलं मी तुम्हाला आधी सांगितलंय. त्यानंतर त्यांनी सेकंड स्टेज साठी त्यांनी किती बोलावले आहे ते पण सांगितलं तुम्हाला की सेकंड स्टेज साठी जे स्टुडंट आहे ते स्टुडंट पूर्ण सेकंड स्टेज साठी किती बोलवले तर सेकंड स्टेज साठी त्यांनी 8,041 स्टुडंट त्यांनी सेकंड स्टेज साठी बोलवले. इतक्या जणांनी जायचं आहे. त्यानंतर त्यांनी 19 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत त्यांना सिटी चॉईस करायची आहे कोणतं त्यांना सेंटर पाहिजे ते. त्यानंतर त्यांचे जे ऍडमिट कार्ड आहे ते 2 मे ला येऊन जाणार आणि त्यांची जी एक्झाम आहे ते एक्झाम 5 मे ला होणार आणि नेक्स्ट त्याचा रिझल्ट वगैरे कधी लागणार ते नेक्स्ट स्टेज मध्ये ते पूर्ण होणार. तर अशा प्रकारची ही पूर्ण प्रोसेस आहे. बघा अशा प्रकारचा रिझल्ट आहे. सगळ्यांनी काय करा माझ्या नर्सिंग अपडेट्स या चॅनलला जा. मी तिथे तुम्हाला पीडीएफ टाकून देतो. हा पीडीएफ तुम्ही बघा. त्यामध्ये तुमचा रोल नंबर बघा. तुमचा जो पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज बघा. कट ऑफ नुसार तुम्ही कोणत्या कॅटेगरी कोणत्या याच्यात येतात ते बघा. त्यानंतर तुम्ही जर क्वालिफाय झाले असेल तुम्ही जर 8,041 मध्ये येत असेल तर तुम्हाला सेकंड एक्झाम साठी सेकंड स्टेज साठी तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची आहे 22 तारखेपर्यंत. सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 2 मेला त्याची हॉल तिकीट येणार आणि तुम्हाला 5 मेला त्याची एक्झाम द्यायची. तर अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्यांनी एम्स दिला त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद.